आता त्यांना उठवणं थोडंसं कठीण असणार आहे, पण विनंती सुज्ञ प्रेक्षक आमचे थोडेसे आपण बाजूला, कारण तिथनं तुमच्या हालचाली होतात, मुवमेंट होतात, फलंदाजाला त्रास जाणवतो. प्लीज माझ्या प्रेक्षकांना विनंती करतो आपण या आपण बोलूया. गोलंदाज सज्ज होते अंकुर सिंग, याची 2 षटकं असणार आहेत. बघायचे सामना कोण जिंकणार. सोडूसा धावांचं लक्ष दोन्ही संघांना. ऑल दी बेस्ट, विश ऑल दी बेस्ट, शो द गुड गेम. सोडूसा धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू ऑन साइडला स्वीप केला, बॅकवर्डला जाऊन चांगला बॅलन्स ठेवला, एकदा पूर्ण होईल या शंका नाहीये. अंकुर सिंग चांगला गोलंदाज, मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. भरपूर स्पर्धा ज्याच्या माध्यमातून गाजवल्या. भारत पाकिस्तान जेव्हा दुबईला सामना झाला तेव्हा संघनायकाची भूमिका त्यानं बजावली. येस, 1 मिनिट, पंचायत 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. ब्लॅक स्क्रीन समोर जेवढे पण प्रेक्षक असतील ना लगेच उठायचे प्लीज, नाही तर आमच्या आयोजक येथील मित्रांनो तुमच्या आम्ही भरपूर प्रेम करतो, त्या प्रेमापडी तुम्हाला आम्ही विनंती करतोय. कर एकच वादा कैलास दादा, एकच वादा गुरु दादा. शांत वादळ मात्र त्या समुद्रामध्ये लाटा आल्या तर मात्र विषयच नाहीये. चला या बोलूया आपण सामन्याकडे. बॅक टू क्रिकेट. पहिला चेंडू एक धाव, चांगली सुरुवात करत असताना शांत ऋषी नाईक येत असताना स्ट्राइक एंडला वरती विकेट. ओ व्हॉट अ बॉलिंग, किती वेगवान गोलंदाजी, बाउन्स रायझिंग डिलिव्हरी. याने मध्ये पुढे आला, सरकला, डाऊन द ग्राउंड आला होता आणि एक धाव धाव पलकावरती इनर एज लागते. चेंडू मागे निघून जातोय, चांगला बॅकअप होतो तिथे आणि एका धावाने धावसंख्या उभारताना सावध सुरुवात दोन्ही फलंदाज करत असताना. जर विकेट अटॅक प्राप्त केली तर मयूर शेठ यांच्याकडे रोख रक्कम तुम्हाला 25,000 रुपयाचा पार्श्वभूमी. ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत, जो संघ गोलंदाजी करतोय त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. दोन्ही फलंदाज एक धावाने सामन्याला सुरुवात करत असताना सावध सुरुवात केली. अंकुरने बघा पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला, दुसरा चेंडू रायझिंग डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. कारण व्हेरिएशन असताना गोलंदाज P1 म्हणजे गोलंदाजी करतोय. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये आपण बघू शकाल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि एक लॉंग ऑन लावून झालाय, म्हणजे निश्चित ऑफ साइडला कमी आणि ऑन साइडला जास्त चेंडू फेकले जातील. गुड बॉलिंग फ्रॉम अंकुर सिंग. वेगवान चेंडू मागे निघून जातोय. व्हॉट ऑफ फिल्डिंग, काय बॅकअप दिलाय मागे विकेट किपरच्या मागे. शैलेश भोईरनं अप्रतिम क्षेत्ररक्षक दर्जा उंचावला, कारण या रात्रीच्या शांत वातावरणामध्ये स्वतःला एन्जॉय करतोय, फिल्डिंगला एन्जॉय करतोय आणि धावसंख्येला आकार नाहीये. अंकुर सिंग, मगाशीच मी चर्चा केली होती की अंकुर सिंगची 2 षटकं, किरण पवारची फलंदाजी यांच्यामध्ये रंगणारे दुवंत युद्ध मैदानावरती. चेतन तरे भिवंडी ग्रामीण अध्यक्ष यांचे इथे आगमन झालंय. मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं, तुमचा देखील हेतूची सन्मान केला जाईल. मोस्ट वेलकम. या साहेब, हे प्रेम आहे मित्रांनो. रात्री 2 जरी वाजले ना, स्पर्धा सुरू असतील ना तरी मान्यवर येणार या मंचावरती. उर्दी विकेट, लवली शॉट. साहेबांचं स्वागत केलं की नाहीये. मिस टायमिंग. यस, इज टेकन ब्युटिफुली. फर्स्ट विकेट गोज डाऊन आणि प्रेक्षकांना वाटलं की सामना संपला की काय. नाहीये, सामना संपला नाहीये. फलंदाज बाद मोठा धक्का. यावेळी मात्र ज्या फलंदाजांची आपण चर्चा केली, केपी इज वॉकिंग बॅक. 3 चेंडू मध्ये एकच धाव काढले आणि प्रेक्षक जसे तलोजाचे उस्मान बाद झाल्यानंतर आपलं मैदान सोडतात, त्याचे मात्र प्रेक्षकांना मैदान सोडलंय. मात्र जोडण्याची गरज नाही मित्रांनो. रायगड प्रीमियर लीग आहे, प्रत्येक खेळाडूचा लिलाव झालाय, प्रत्येक खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता तुम्हाला पाहायला मिळणार. गुड बॉलिंग. अंकुर सिंगचं लक्ष होतं फक्त टार्गेट करायचं किरण पवारला आणि ते केले देखील मैदानावरती. गुड बॉलिंग फ्रॉम द अंकुर सिंग. P1 मध्ये एवढी सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, भेदकता, ॲक्युरेसी आणि कंट्रोल अप्रतिम गोलंदाजी दाखवत असताना आणि एक मोठा धक्का. प्रेक्षकांची प्रचंड वर्दळ आपण पाहतोय. उद्या यायला विसरू नका रायगड प्रीमियर लीग मध्ये. सन्माननीय महादेवजी वाघमारे कार्याध्यक्ष यांचं आगमन झालंय. त्यानंतर वैभव गलंडे अध्यक्ष पुरोग्रामी युवा संघटना खांदा कॉलनी यांचं आगमन झालंय. सचिनजी डोंगरे युवा नेते खांदा कॉलनी, मोस्ट वेलकम. सन्माननीय रुपेशभाई गायकवाड ओवले यांचं इथे आगमन झालंय, मोस्ट वेलकम आणि त्यांचा वाढदिवस केला, वाढदिवस शुभेच्छा. गायकवाड साहेबांना बघू शकाल आपण स्क्रीन वरती. स्वागत आहे तुमचं. केतन शेठ तरे बीसी अध्यक्ष माफ करा यांचं आगमन झालंय, मोस्ट वेलकम. तुमचं देखील स्वागत आहे. एका चेंडूने सामन्याची हवा काढली की काय नाही काढली. मी निश्चित सांगेन प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका, लक्ष वेधा, कारण ही लक्षवेधी लढत तुमच्यासाठी फार मोठा सामना असणार आहे. जरी किरण पवार बाद झाला तरी एकापेक्षा एक चांगले फलंदाज संघामध्ये आहेत आणि ते सामना पुढे सरकवतील. बघायचं अंकुर सिंगचं षटक कधी संपणार. इकॉनॉमिक गोलंदाजी, कॅल्क्युलेट गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा तोचा गोलंदाज विदेशामध्ये जाऊन, परदेशामध्ये जाऊन आपल्या नावाचा दबदबा निर्माण करतो. अंकुर सिंग मात्र होती चांगली
करत असताना ऋषी नाईक कडे लक्ष असेल. 2 धावा 1 गडी बाद आपण स्थिती पाहतोय आणि 4 चेंडूचा खेळ संपलाय. इकॉनॉमी आणि कंटोगणची तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड वर्दळ आहे मैदानावरती. रात्रीचे वाजले ते 12 वाजून 12 मिनिटं होतात. चंद्र मात्र साक्षीला नाहीये, कारण आकाश आपण पाहतोय शुभ्र आकाश तुम्हाला पाहायला मिळतोय. चंद्र साक्षीला नाहीये. वातावरण मात्र गरम झालंय. सामना गरम होणार का? गायकवाड साहेबांना बघू शकाल आपण स्क्रीनवरती. त्यांच्या समेत आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कैलास दादा, एकच वादा आमचा कैलास दादा. त्यानंतर आपण पाहतोय की मंगेशजी वाकडेकर यांनी देखील दाखवले जाते. 4 पर्व यांच्या माध्यमातून पाहिलंय. राकेश गायकवाड अध्यक्ष हे देखील आपल्या मंचावरती. स्वागत आहे सर्वांचं. मोस्ट वेलकम. खूप सुंदर वातावरण, खूप सुंदर वातावरण आपण पाहतोय. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. यू आर वॉचिंग रायगड प्रीमियर लीग 2024 सीझन पे. प्लीज डोंट गो एनीवे, कीप वॉचिंग कंटिन्युअसली. मोस्ट वेलकम एव्हरीवन. ऑन साइडला भन्नाट वेग. अंकुर सिंह सांग्या गोलंदाजावर फटकेबाजी करणं एवढं सोपं नाहीये. कारण याच खेळून मी मगाशी देखील म्हटलं होतं परदेशा वाऱ्या केल्यात. प्रत्येक स्टेट मध्ये खेळलाय आणि तोच गोलंदाज मात्र अप्रतिम कामगिरी करत असताना काय ॲक्युरेसी आहे. नवीन येणाऱ्या खेळूंसाठी हा गोलंदाज तुम्हाला निश्चित मी म्हणेन प्रेरणास्थान असणार आहे. बघा त्याची गोलंदाजी किती अचूक टप्प्यावर तुम्हाला पाहायला मिळते. इकॉनॉमिक गोलंदाजी ओळखणारा कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणारा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. तो मात्र अंकुर सिंग. 2 धावा 1 बाद स्थिती आपण पाहतोय. काल नोएडाला होता भारत पाकिस्तान सामना झाला. दुबईमध्ये पहिला टेनिसचा सामना. त्याचं संघनायकाची भूमिका पार पडली आणि भारताला विजय देखील मिळवून दिला. तोच अंकुर सिंग आपण पाहतोय. काल नोएडाला, आज मात्र आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये मैदानावरती चांगली कामगिरी. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 2 लॉस ऑफ द 1 विकेट. रिवाजच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न आणि तेही अंकुर सिंगच्या विरुद्ध. इट्स नॉट पॉसिबल. आणि हेच दाखवलं. त्रिफलाची बाद केलाय. फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानावरती. 2 बाद 2 स्थिती. किरण पवार बाद झाला तेव्हा प्रेक्षक उठले. आता मात्र फलंदाज बाद झाला, अजून प्रेक्षक उठतात. मी तुम्हाला सांगेन कुठेही जाऊ नका. शेवटच्या क्षणापर्यंत सामना चांगला होईल याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतोय. 2 षटकांची सांगता. सर्वांचे मनापासून आभार. सुनील दादा असतील आमचे, मिस्टर सुनील सर, मिस्टर रवींद्र पाटील सर, आमचे पंच शैलेश सर, द्वारकानाथ सर, मनापासून आभार. आणि जावेद फरीद सर. या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत संदीप पाटील असतील, प्रमोद पाटील असतील, रवींद्र पाटील असतील. प्रचंड मेहनत आमचे भोईर असतील, अजय भोईर असतील. प्रचंड मेहनत आहे त्यांची या स्पर्धेमध्ये. ओ क्लीन बॉल.